स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मनापासून स्वागत करतो जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल. तर मित्रांनो, आता मी वळणला आहे कारण की आता 10 वाजले. सकाळी आलो होतो आणि फ्रेश पाणी वगैरे भरलं कारण की 2-3 दिवस पप्पा घरी होते कारण त्यांची तब्येत बरोबर नव्हती. आणि ऊन इतकं तापायला लागलं आहे मित्रांनो. बघा, आपण आपल्याला धान्य वगैरे घेतलं आहे ना, ते असं इथंच ठेवलेलं आहे कारण इथं मुंग्यांची पण इतकी दहशत आहे ना की खाऊन टाकतात, आहे का नाही, खराब करण्यापेक्षा. म्हटलं इथंच साईडला राहू दिलंय. आणि फॅन पण इतक्या गरम हवा मारू राहिला नाही. फॅन पण काय भानगड आहे काय नाही. आणि पप्पा मागून येईपर्यंत त्यांना कूलरमध्ये पाणी वगैरे टाकून ठेवलं. कूलर पण फ्रेश केला, पाणी वगैरे भरून घेतलं, आहे का नाही. आणि पाणी गेलं मित्रांनो. आता कसे शाळेला सुट्ट्या लागतील ना, आता शेवटचे दिवस चालू आहे तेव्हा काय मुलांचे पण पेपर चालू आहे ना आता. तर प्रेम आला होता. प्रेम तर तुम्हाला माहिती आहे ना, तो छोटा मुलगा माझ्याकडे येत असतो मी आल्यावर. त्याने गप्पा वगैरे केल्या म्हणे आता सुट्ट्या लागणार आहे मला, तर जायचं आहे म्हणे घरी. कारण की मित्रांनो, त्याला पण छोटा आहे का एवढा मोठा नाही. आणि घरी जायची कोणाला आशा पण असते, आहे का नाही. गाडी लावली मित्रांनो इथं. आपल्याला निघायचं आहे आता, आहे का नाही. पटकन जाऊ, बघा शाळे भरायचा टाईम झाला आता, पोरं यायला लागलेत. गाडीला इथं लावलं होतं सावलीला, तेवढं तरी बरं आहे. तिच्यावर ऊन नाही आलं ना तर ती पण जाम होऊन जाते. बघा सावलीला तर गागो ना, टेम्पो आहे काय नाही. मुलं पण मस्तपैकी ड्रेस वगैरे घेऊन, म्हणजे शाळेचा युनिफॉर्म वगैरे तयारीमध्ये जाय, आहे का नाही. निघायचं आहे आपल्याला. या बघा कसे मिस्त्री लोक, आहे की नाही, काम करून खातेत बरं का. पण अशी आक्कड राहते ना काही काही माणसांमध्ये, विचारूच नका. त्याच्यामुळंच मागं राहिले आपली माणसं बरं का मित्रांनो, महाराष्ट्रातली, आहे की नाही. जास्त आकडीमुळं आणि जास्त मीपणामुळे आहे ना मागं राहिलेली दुनिया आहे आपली महाराष्ट्रातली. तसं बाहेर जा बरं, राहायला किती मोठा माणूस असो, प्रेमाने आदराने आदर सन्मान दिला तरीच आपलं काम होत असतं. तर चला निघू आपण, न तर उन्हाळ्यात इतकं जाम होऊ ना आपण. तर बघा मित्रांनो, आता आम्ही निघालोय मानोरी गावच्या पुढं, आहे की नाही. आणि इथून आपल्याला तरी 15-20 मिनटं लागतील घरी जायला. म्हणजे अर्धा तास धरून चालायचं तरी नाही. म्हटलं कसं रोड खराब आहे मित्रांनो. आणि आता फक्त 10 वाजलेत. हे आंबे बघा मित्रांनो, आंबे म्हणजे काय रे, किती दिसतात भारी. कसं आहे मित्रांनो, आता 10 वाजलेत पण ऊन इतकं लागतंय ना, चटके बसतील तरी अंगाला. गहू वगैरे निघून गेलेत आता सगळे, त्याच्यामुळं काय सगळे रानं पण वाळेल दिसते, आहे का नाही. एवढा रोड मित्रांनो खराब असून माणसं तरी एवढे जोरात कसं काय चालतात काय माहिती, आहे का नाही. कंबर यांचं दुखत नसेल का बरं. बघा इथं लेट गहू असेल बरं का लावलेला. बघा इथं चराला पाणी दिसलं मित्रांनो तुम्हाला. किती छान सावली आहे ना, असं वाटतं मस्त गाडी लावून इथं झोप काढावं. तर बघा मित्रांनो, आता 4 वाजलेत आणि ऊन काय अजून कमी व्हायना कारण की 2-3 दिवस खूप असं जास्त ऊन सांगितलेलं आहे का नाही. आणि आपण याच्यामध्ये सकाळी पाणी टाकलंय की नाही आता माझ्या लक्षात नाही. आणि मम्मीने टाकेल नाही दिसत बरं का. आज तर पाखरांची हालत झाली. तसं काय नाही मित्रांनो, तिकडं टिपाडं वगैरे उघडे असतात, आहे का नाही. ते पण भरपूर. आणि इकडं कसं नारळाचं इकडे तिकडे पाणी पण सांडेलं असतं, त्याच्यामुळं काही अडचण नाही येऊ देत आपण त्यांना पण. कसं मी घरी नव्हतो सकाळी, त्याच्यामुळं नाही पडलं बरं का. वर्षान ते कामात असते न तर वर्षाला सांगावं नाही लागत मित्रांनो. कारण की तिला आहे ना पक्षी प्राणी आवडत असते, तर आवड आहे तिला, ती बरोबर त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकत असते. मित्रांनो तिथून येऊन काही जेवण वगैरे केलं, झोप घेतली कारण की आता कुठं जायचं नाही. 2-3 दिवस खूप ऊन सांगितलेलं आहे की नाही हवामान खात्याने. त्याच्यामुळं काय असेल ते घरीच. आणि त्या पपईचा कलर बघा किती डाऊन झालाय उन्हाने. बघा झाडं पण असे सुकल्यावाने झालेत, आहे की नाही. त्याच्यामुळे आहे ना म्हटलं कुठं जायलाच नको. बघा इकडं तापल्यावाने दिसतं. 4 वाजलेत मित्रांनो, तरी आहे ना ऊन असं गरम होत हवा येते. आणि इथं उभं असलं ना पोर्चमध्ये तरी देखील गरम वाफ लागते. बघू आता ऊन बिन उतरलं ना तर वर जाऊ आपण फिरायला. तर बघा मित्रांनो, आता टेरेसवर आलोय, आहे का नाही. आणि कसं आहे इतकं ऊन होतं ना, त्याच्यामुळं कुठं बाहेर तर जायचा विषयच येत नाही. आणि आपले कामं पण असेच फोनवर चालते मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला काही हिंडायची जास्त गरज पडत नाही.
तर आलो होतो मित्रांनो टेरेसवर, आणि आता कसं एकदम शांत वातावरण झालं आहे की नाही, ऊन वगैरे कमी झाले आणि गार हवा सुटली थोडीफार. एवढी पण हवा नाही बरं का, एकदम किंचित झाडं बघा एकदम स्लो दिसतेत, किंचित थोडेफार हलले तर हलते. आणि नॅचरल बघा किती छान आहे की नाही. ह्या बघा दिवस अख्खा गेलाय मित्रांनो. आणि ही आपली शिडी त्या दिवशी आणली होती, इथंच आहे ती बऱ्याच दिवसाची बसून आहे का नाही. बघा इकडं कसं आहे वातावरण, दाखवतो तुम्हाला आधी टेरेसवरचा नजारा दाखवतो. तो तिकडं मेन रोड आहे मित्रांनो, हे आपल्या घरासमोरचा रोड आहे. आणि शिवांशन ते खाली मित्रांनो. मी कसं आहे वर्षान मी आलो होतो, ती तिचं काम केलं आहे का नाही. तिने ना काहीतरी वाळत घातलं होतं, ते घेतलं आणि ती खाली गेली आहे का नाही. तिला म्हटलं मी येतो 5-10 मिनिटामध्ये, चला आपण पाठीमागे एक नजर मारू. हे बघा पाठीमाग राडा बघा, शेत कसं एकदम वाळून गेलं आहे की नाही, पीक वगैरे काढलंय. इकडं आपलं रूम आहे, मटेरियल वगैरे टाकलंय तिथं बघा. इकडं मित्रांनो काही म्हणा, पण आहे ना गावातलं जीवन लय भारी आहे बरं का. कारण की 2-3च दिवस पुण्याला गेलो होतो, पण असं झालं नको नको आपलं गावच बरं. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा. सर्वांना जय आदिवासी व शुभ रात्र. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.